सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 45. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. थोड्याच वेळात शिवांची गाडी ऑफिस बाहेर थांबली. तशी जुली बाहेर निघाली. शिवांशने गाडी पार्क केली आणि आपला ब्लेझर नीट करून तो नेहमीच्या रुबाबात आला. जुली तर क्षणभर त्याला बघतच राहिली. तिला तर आता शिवांश फार वेगळा वाटत होता. म्हणजे थोड्या वेळापूर्वी प्रियासोबत बोलणारा शिवांश, त्याच्या डोळ्यात प्रेम, काळजी, आपुलकी आणि चेहऱ्यावर एक वेगळीच अशी शांतता. आताच्या शिवांच्या चेहऱ्यावर ॲटिट्यूड आणि सिरियसनेस, चालण्यात एक रुबाब, म्हणजे एक कम्प्लीट वेगळी पर्सनॅलिटी, एकदम डॅशिंग. दोन्ही एकाच माणसाची, पण कम्प्लीट डिफरंट. जुली तर धक्का बसूनच बघू लागली. पण शिवांचा हा लुक तिला आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह वाटला आणि ती आणखी जास्त शिवांजवळ खेचली गेली. शिवांशने तसाच ॲटिट्यूड आणि सिरियसनेस घेऊन ऑफिसमध्ये पाय टाकला. जुली सुद्धा त्यालाच बघत बघत त्याच्या मागे येत होते. तिची तर नजरही शिवांशवरून हटत सुद्धा नव्हती. शिवांशचे हे रूप तिला खूप अट्रॅक्ट करत होता. शिवांशने ऑफिसमध्ये पाय टाकला तसा त्या ऑफिसमध्ये पिन ड्रॉप सायलेंट पसरलं आणि सगळे एम्प्लॉय शिस्तीत उभे झाले. तर शिवांश फक्त मान हलवत प्रतिसाद देत ताड पावलं टाकत आपल्या केबिनकडे जाऊ लागला. तशी जुली सुद्धा त्याच्या मागे मागे वशीकरण केल्यासारखी जाऊ लागली. येस मिस जुली, काही काम होतं तुम्हाला माझ्याकडे? शिवांश केबिनजवळ थांबत जुलीला मागे वळून बघत बोलला. तशा त्याच्या त्या भारदार आवाजाने जुली दचकतच भानावर आली. नो जुली अडखळत बोलली. शिवांश तिलाच डोळे बारीक करून बघत उभा होता. नो सर, जुली त्याला तसं बघताना बघून बोलली. नाव यू कॅन गो, शिवांश म्हणाला आणि सरळ आपल्या केबिनच्या आत निघून गेला. हाय बेबी, तुझी ही सदा तर मला खूप आवडते. तुझी ही पर्सनॅलिटी, हा ॲटिट्यूड मला तुझ्या आणखी जवळ ओढतो, जुली ओठांच्या कोपऱ्यात हसत बोलली आणि निघून गेली. इकडे प्रिया किचनमध्ये शेफला दुपारच्या जेवणाचा मेनू सांगत होती. सगळे सुद्धा फार अदबीने हात मागे घेऊन तिचं ऐकत होते. तितक्यात जय मागे येऊन उभा झाला. सर, तुम्ही काही हवंय का? त्यापैकी एकाने जयला विचारलं. तशी प्रिया सुद्धा मागे वळली. आतापर्यंत नोकरांना मानवर करून बोलणाऱ्या प्रियाने लगेच नजर खाली केली. तुम्हाला काही हवंय का? प्रिया हळूच बोलली. तिच्या बोलण्यात एक शालीनता होती. इतका गोडवा होता की जयला तर तिचा आवाज ऐकतच राहावं असं वाटत होता. तुम्हाला काही हवंय का? त्याला गप्प बघून प्रिया पुन्हा बोल. इट्स ओके, तू बोलू शकतेस. तसंही तुझ्यात आणि माझ्यात दादा इतकं अंतर थोडीच आहे, जय हसत बोलला. पण ते ऐकून प्रिया त्याला बघू लागली. त्या बघण्यात एक राग आणि एक आश्चर्य असा मिश्रित भाव होता. तसा जय थोडा शांत झाला. जयचं असे शिवांश आणि तिच्यामधल्या वयाच्या अंतरावरून मजाक करणं तिला मुळीच आवडलं नाही. आताच्या जयच्या जागी दुसरे कोणी असते तर प्रियाने नक्कीच त्याला चांगलं खडसावले असते. पण समोर जय होता, शिवांचा धाकटा भाऊ, आणि नात्याने तिचा दीर होता, म्हणून ती गप्प होती. तसंही वयाचं अंतर तितकं महत्वाचा नसतो. जोडीदार प्रेम करणारा आणि समजून घेणारा असला तर. आणि शिवांशमध्ये
ते दोन्ही गुण अगदी भरून होते. म्हणून तर पहिल्याच क्षणी प्रिया त्याच्या प्रेमात पडली होती. हे असं बघू नको, मी मजाक करत होतो. जय थोडं परिस्थिती हलकी करत बोलायला. तशी प्रिया सुद्धा नॉर्मल झाली. बरं, मला थोडं पाणी हवं होतं, जय बोलला. तशी प्रियाने फ्रीजमधून बॉटल काढत जयला दिली. तर जयने ते घेण्याच्या निमित्ताने प्रियाच्या हाताला टच केला. पण त्याचा स्पर्श होताच प्रियाने झटकन हात मागे ओढून घेतला. बरं, तुम्ही ते सगळं करून घ्या, मी येतेस, बोलून प्रिया तशीच जयला बघून खोलीत निघून गेली. तर जय तिलाच बघत पाणी पीत होता. बघण्यात निर्लज्जपणा स्पष्ट दिसत होता. बेबी डॉल, आय लाईक यू, यू आर ओनली माइन, आणि मी तुला मिळवणारच, बाय हुक और बाय क्रुक. जय सायकॅस्टिक हसत बोलला. त्याच्या बोलण्यात क्रूरपणा होता, जसा त्यावेळी रावणाच्या हसण्यात होता. अरे शिवांश, हे सगळं कसं झालं बाळा? दारातून येणाऱ्या शिवांशला बघत पौर्णिमाजी काळजीत म्हणाल्या. तसे सगळ्यांचे लक्ष दाराकडे गेले, जिथे जुली शिवांशला हाताला धरून घेऊन येत होती. जुलीची नजर मात्र शिवांशच्या चेहऱ्यावर थांबली होती. गोरा रंग, ट्रिम केलेली दाढी, खोल असे डोळे आणि आता थोडे विस्कटलेले केस, जिथे थोडे थकल्याचे भाव दिसत होते. जे बघून युलीचं हृदय असं काही उड्या मारत होतं, जसं झाडावर माकड. ती एकटक त्यालाच बघत गालातल्या गालात स्माईल करत होती. अहो, हे कसं झालं? प्रियाने काळजीने शिवांश समोर येत विचारलं. काही नाही, फक्त हलकी मोच आली आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांना इथे सोफ्यावर बसवा, असं बोलून प्रियाने शिवांशला दुसऱ्या बाजूने पकडलं. नंतर ती आणि जुलीने मिळून शिवांशला तिथे सोफ्यावर बसविला. तशी राधा त्यांच्या समोर पाण्याचा ग्लास धरून उभी झाली. अहो, तुम्ही ठीक तर आहात ना? कुठे लागलं तर नाही? प्रिया शिवांशवर नजर टाकत बोलली. तिची नजर शिवांशवर फिरत होती, जणू खात्री करून घेत होती. डोळे सुद्धा हलके हलके भरून आले होते, ज्याने आवाजात कंपन होती. बेटू, मी ठीक आहे, मला काहीही झालं नाही. पण जर तू अशीच रडत राहिलीस ना, तर आताच मला काहीतरी होऊन बसेल. शिवांश प्रियाजवळ येत तिला मिठीत घेत बोलला. तसे प्रियाचे हात त्याच्या शर्टचा चुरगडा करू लागले आणि ती त्याच्या छातीत चेहरा लपवून हुंसू लागली. प्रियाची उंची शिवांशपेक्षा कमी होती, म्हणून मिठी मारताना तिचा चेहरा त्याच्या छातीपर्यंत आला होता. राजीवजी सोबत सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर थांबल्या. जिथे काही नजरेत समाधान आणि आनंद होता, तर काही नजरेत राग आणि द्वेष दाटून आला होता. बाबा, बोलत चिकूने सुद्धा धावत येऊन शिवांच्या पायाला वेढा घातला आणि आपली छोटीशी मान वर करून बघू लागला. त्याला जास्त काही कळत नव्हतं, पण प्रियाला असे शिवांशला पकडून रडताना बघून त्याला सुद्धा आपल्या बाबाची काळजी वाटू लागली आणि त्याने सुद्धा हातातली खेळणी तिथेच जमिनीवर टाकून आपल्या बाबाकडे धाव घेतली. बेटू, शांत हो. बघ, चिकू सुद्धा आता घाबरला आहे तुला असं रडताना बघून. हो बाळा, सांभाळ स्वतःला. तो बोलतोय ना आता, तो ठीक आहे, राजीवजी बोलले. तशी बोलून प्रिया शिवांशपासून बाजूला झाली आणि तिने हळूच आपले डोळे पुसले.
प्रिया शिवांशला घेऊन खोलीत जा, पौर्णिमाजी बोलले. तशी प्रिया शिवांशला आधार देत खोलीत घेऊन जाऊ लागली. चिकू सुद्धा शिवांचा एक हात पकडून जाऊ लागला. थँक्यू सो मच बेटा, आज तुझ्यामुळे शिव ठीक आहे. तुझे आमच्यावर खूप खूप उपकार झालेत, पौर्णिमाजी जुली समोर हात जोडत बोलले. तसं बाळा, तुला तर कुठे लागलं नाही ना, राजीवजी समोर येत बोलले. नो नो अंकल, मी ठीक आहे. आणि आंटी, तुम्हाला असं माझ्यासमोर हात जोडायची गरज नाही. जुली पौर्णिमाजी यांचे हात खाली घेत बोलली. बरं, आता तू सुद्धा फ्रेश हो. मी तुझ्यासाठी कॉफी खोलीतच पाठवते, बोलून पौर्णिमाजी किचनमध्ये गेले, तर जुली आपल्या खोलीकडे. जेव्हा बघावं तेव्हा आपलं लक्ष सतत दुसरीकडे असते. गाडी चालवताना तर माहिती नाही कुठल्या दुनियात हरवले असतो की आपल्याला भान राहत नाही. आणि मग असे काही करून बसायचं आणि सांगायचं की मला काहीही झालेलं नाही, फक्त मोच आली आहे. आणि ही हातावर बांधलेली पट्टी तर मिस्टर इंडिया आहे ना, मला दिसणार नाही, प्रिया सतत बडबडत होती. शिवांश तर आपल्या बायको आणि मुलाचे ते काळजीने भरलेले चेहरे बघत होता. त्याला वाईटही वाटत होतं, पण कुठेतरी आपल्या कुटुंबाच्या डोळ्यात ती काळजी बघून त्याच्या मनाला आनंद सुद्धा झाला होता की त्याला इतके काळजी करणारं कुटुंब मिळालं, जे त्याच्या छोट्याशा जखमेने सुद्धा इतके काळजी करतात. तो ओठांवर स्माईल घेऊन प्रियाला बघत होता. आता प्रियाने त्याला बेडवर बसवलं होतं. आणि ती त्याला चेंज करायचं म्हणून टी शर्ट आणि लोअर घ्यायला क्लोसेटमध्ये जात होती. पण सोबतच तिची ही बडबड सुरू होती. तर चिकू आपल्या बाबांचा हात पकडून बसला होता. आपल्या आईच्या हा रुद्ररूप बघून बिचारा लेकरू घाबरला होता, म्हणून आवाज न करता बसून होता. आता असं हसत का बघत आहात? प्रिया शिवांजवळ येत कपडे बेडवर टाकत बोलली. तिला शिवांचे असे स्माईल करून बघण्याने चीड येत होती. मी इथे यांची काळजी करत आहे. यांना बघून मला काय, पण यांना तर माझं काहीच पडलं नाही, म्हणून प्रिया तिथेच तोंडावर हात ठेवून रडू लागली. तिला शिवांशला तसं बघून भरून येत होतं, पण त्याहीपेक्षा ती शिवांशला काहीतरी होणार या कल्पनेने जास्त घाबरली होती. तिचा थरकाप होत होता. बेटू, बोलत शिवांशने तिला हळूच एका हाताने मिठीत घेतली. तशी प्रिया सुद्धा पटकन त्याच्या कुशीत शिरून रडू लागली. इकडे गेस्ट रूम मध्ये मात्र जुली फार खुश होती आणि आपल्या बेडवर हातपाय पसरून पडली वर बघत होती. ओठ सुद्धा रुंदावले होते. डोळ्यात वारंवार शिवांचे तिच्या जवळ असणे घुमत होते, ज्याने तिचे ओठ आणखी आणखी रुंदावत होते. ओह बेबी, माय शिव बेबी, मी इतकी हॉट अँड हँडसम मुलं बघितली, पण तू काही वेगळाच आहेस, आणि त्यात तुझी ही फ्रेग्रन्स. बोलून जुलीने आपल्या बाजूवरून येणारी शिवांचा परफ्यूमची फ्रेग्रन्स आपल्यात ओढून घेतली. ही तुझी फ्रेग्रन्स मला वेड लावत होती. शिव बेबी, आज तू माझ्या इतक्या जवळ होतास, पण लवकरच तू माझा असशील. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. जुली आपल्या हातावर हात घासत बोलली. तिच्या डोळ्यात पागलपण स्पष्ट झळकत होते. ती पुन्हा आपल्या हरवलीच होती की दारावर टकटक झाली. आता कोण? बोलत जुली चिडतच उठून दाराजवळ गेली.
आणि थोडे चिडतच तिने दार उघडलं. मॅडम, तुमची कॉफी बाईसाहेबांनी पाठवली आहे. समोर राधा कॉफी घेऊन उभी होती. ठीक आहे, ठेव तिथे, बोलून जुलीने तिला जागा दिली. तशी राधा कॉफी बेडच्या बाजूला असणाऱ्या टेबलवर ठेवून निघून गेली. शिवांची खोली. बेटू, प्लीज शांत हो ना बच्चा. बघ, मला काहीही झालं नाही. प्रियाला अजूनही रडताना बघून शिवांश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण तुम्हाला काही झाले असते तर माझं आणि चिकूचं काय होईल याचा विचार केला तुम्ही? प्रिया शिवांशला बघत बोलली. सॉरी, खूप खूप सॉरी बेटू, मी लक्षात ठेवेल पुढे. शिवांश प्रियाचे डोळे पुसत, मी आताच सांगते तुम्हाला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय. प्रिया पुन्हा शिवांशला चिपकत बोलली. शिवांशचे सुद्धा हात तिच्या भोवती झाले. चिकूने सुद्धा त्यांना मिठी मारली. शिवांश प्रिया आणि चिकूला बघत होता तर दोघे शिवांशला. एक बेस्ट फॅमिली मुमेंट होता तो, ज्यात एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, काळजी सगळं होतं. हृदयातून जुडलेले त्या तिघांचे नाते आज पुन्हा एकदा नव्या भावनेने बहरले होते, जिथे त्यांना एकमेकांच्या आयुष्यात स्वतःच्या जागेची किंमत कळली होती. एकीकडे शिवांश आणि प्रियाचे वाढते प्रेम, तर दुसरीकडे जुलीच्या हृदयात वाढत्या शिवांशविषयीच्या भावना. आता काय वळण घेईल ही प्रेमकथा, यासाठी वाचत रहा एक प्रेम असेही. कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी आत्ताच चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा भाग लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. कथा आवडल्यास लाईक शेअर करून कमेंट करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद.